आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आराध्या चेहऱ्याने तर हुबेहूब आराध्या वाटत होती आणि ही साडी नेसली तर नाही नाही आराध्याच आहे. संजय मामा आहे ना हुबेहूब तुमच्या आराध्यासारखी. हो हो कसं असतं ना संजय मामा, शुद्ध मराठी काय फक्त तुम्हालाच बोलता येते का? नाही, आम्हाला पण शिकवलंय आमच्या शाळेत शुद्ध मराठी बोलायला. आमच्या शिंदेबाईंनी आम्हाला समजा शिकवलंय. पण कसं आहे ना, आमच्याच बोलीवर लई प्रेम आहे बघा. आम्हाला यातच बोलायला लई आवडतंय. ती तुमची भाषा कशी अशी लई मिळमिळत आहे. म्हणजे कसं बोलते ते तुम्ही, हाय हॅलो नमस्कार, यात काही आपलेपणा वाटत नाही बघा. कसं आहे वय काय? नाही 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 जोक केलाय मी. चला हो हो चला चला. आजे अशी रडते वय? तुझ्या डोळ्यात असं पाणी का बरं? कशाला काळजी करतेस वय? तुझी ताराला एक खमकी हाय, पण वाकड्यात गेलं ना तर त्या वाकड्याचं तिकडं करायला माग पुढे बघणार नाही. तू कशाला काळजी करतेस? माहितीये ग, पण ती खमकी आहेस ती, तरी बी मी सांगणारच. तू तुझी काळजी घे आणि फोन करत जा. वय आजी. धागा बांधते. अगं काय करते आजी तू हे? अगं काय करते? अगं ह्यो धागा तुझं रक्षण करील. यो धागा तुझ्या ताराचं रक्षण करणार आहे वय? मस्करी करतेस वय आजीची? गोड दिसते. लई छान नटवली. तुम्ही तुम्हाला जायचं असेल ना तर जा तुम्ही. आपण निघूया का? ए टोंडग्या, माझ्या लेकीला जरा बी तारास झाला ना तर तुला आणि तुझ्या बहिणीला जित्त गाडीन मी. नाही हो आजी, नाही, तुमच्या मुलीला काहीच होणार नाही. अहो याची मी खात्री देतो ना. हा मोठी खात्री देतो. आपण निघूया का? ए थांब. आजी अगं हे काय? तिथं समजा हाय. माहितीये समजा हाय तिथे. अहो आजी, माझ्या ताई साहेब वाटेल तेवढे पैसे देतील, तुम्ही काही काळजी करू नका. तुझ्या ताई साहेब हवे तेवढे पैसे देतील, पण या 100 रुपयाची त्याला सर हाय का? त्यात गोडवा हाय का पैशाचा? हे घे आणि तुला जे आवडेल ते तू खाऊ घे. हा, चिंचा, बोर, बर्फाचा गोळा, काय हवं ते खा. आवडतं ना तुला? चला निघूया. हा येतो. चला. ए काय? हे कोण उचलणार? मी उचलणार. हा. अमृता,
अमृता चल, ते लवकर ताट घे. चल चल लवकर माझ्या बरोबर. हे सगळं करतोय आपण, काळीच तुटतंय माझं अरविंद. आराध्यासारखी दिसणारी मुलगी आपण आराध्य म्हणून घरात आणतोय. खूप दुःख होतंय रे. पण श्रेयसला फसवतोय आपण. म्हणजे आता श्रेयस खुश आहे हे ठीक आहे, पण ही आता जी कोण मुलगी येते आराध्य बनून, हे सगळं नाटक किती दिवस चालणार आहे? आणि वस्तुस्थिती समोर आल्यानंतर काय होणार? सध्या तरी आपल्या समोर जे काही घडतंय ना, ते बघण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे नाही. खरंय, अगदी खरंय. गॉड, टेन्शन तर आलंय आम्हाला. श्रेयसला ती आराध्या वाटेल ना, ती तारा आहे असं त्याने ओळखलं तर? आय मीन, त्याला जरी पटलं की ही मुलगी त्याची आराध्या नाहीये तर आय होप संजयने तिला सगळं नीट समजावून सांगितलं असेल. मी आता जाऊन बघून येतो की आराध्य कुठपर्यंत आली आहे ते. एक मिनिट. तू कुठे चालला? आय मीन, ती येईल ना. अँड यू नो व्हॉट, तू तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंयस ना. मग तू बाहेर गेलास तर इथून तिच्या फेसवरचं ते सरप्राईज कसं दिसणार तुला? राईट? तू थांब, ती येईल इतक्यात. ओके? दिसताच तू वाटेवरी उजळते अंतराचे दिवे, शोधताना जुनी उत्तरे छळते मला प्रश्न कानवे. न बोलता कळेल का कोडे मनाचे तुला, मनाच्या भावना कशा सांगू तुला. येईन तुझं भेटण्या पण पायात शृंखला, आठवाचे धागे मागे ओढते मला. प्रेमाचे लगे उन्हात खेळतले, हरूनही जिंकण्यात मजा आहे. हो म्हण तू, लाखात एक मुलगी पसंत आहे. हो लाखात एक मुलगी पसंत आहे. ये वाई, श्रेयस फसला, त्याचं नवल नाही वाटत. बघा ना. वेलकम होम.
वेलकम. ए थांब 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 थांब. आतला ये. किती वाट बघितली तुझी, खूप वाट बघितली. पण आता तू आलीस फायनली घरी. श्रेयस बेटा, आत्ताच आली ना ती. हा, आणि इतरांना पण भेटू दे ना. या आराध्या. सुखी राहा. देव तुझं भलं करो. आई, सुखी राहा. मला काही ही पटत नाही, पण भाऊजींसाठी हिच्याशी चांगलं वागावं लागणार आहे. श्राऊ, ताईला नाही भेटणार? अशी काय बघते, भेट ना तिला. रावणे, बोलवते ती तुला. भेट. माझ्या ताईची जागा दुसऱ्या कोणी घेतलेली मला नाही आवडणार. हे सगळं आम्हीच प्लॅन केलंय, तरी सुद्धा हिला पाहिल्यावर क्षणभर असं वाटलं की आराध्याच आहे. संजय's done a good job. I'm sure निभावून नेईल. आता मी आराध्याचे सगळे बॅग्स वर ठेवून येतो. अरे अरे श्रेयस, नको नको, अरे जड आहेत खूप. नको 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 नको, मी घेऊन चाललो. अरे श्रेयस, हाय का? घाबरलात वाटतं तुम्ही समजे. काय हो मॅडम, बसला का धक्का? हा, नाही ते तुमच्या तोंडावरूनच दिसतंय. पण आपण सांगितलं होतं की नाही, शब्द दिला होता की नाही, पण तुम्हाला तर माहितीये इथं म्हणजे एकच वायदा, फक्त या तारातच कायदा. काय नाही, तुम्हा समद्यांना पहिल्यांदा हे कळलं असेल, लक्षात ठेवायचं बरं का. म्हणजे ते काय झालं, ते संजय मामा आले होते आणि त्यांनी मला फुलटू समज शिकवलं ना, तुमची आराध्या कशी बोलते, कशी वागते. आता तुमचं ते येडच बघा ना.
सॉरी म्हणजे श्रेयस आता तो पण फसलाच की, म्हणजे त्याला वाटलं की मी त्याची आराध्या आहे आणि तुमच्या समद्यांबरोबर म्हणजे काय ते आहे ते त्याला पण कळलं. फक्त मला काही ते कळलं नाही, ते आराध्याचे मायबाप त्यांना जरा वाईट वाटलंय का? म्हणजे नाही, मी समजू शकते, त्यांच्या पोटची पोरगी गेली म्हणल्यावर त्यांच्या काळजाला लई इंगळ्या डसल्या असतील, पण काय नाही, तुम्ही समजाने टेन्शन घ्यायचं नाही. मी त्यांच्याशी जाऊन बोलते, त्यांना समजवते. हा, टेन्शन घ्यायचं नाही, मी लगेच जाते. 1 मिनिट. इकडे. इतरांना काय वाटतं याच्याशी तुझं काही घेणं देणं नाहीये. तुला कुठल्या कामासाठी इथे आणलंय ती गोष्ट लक्षात ठेव. श्रेयसची काळजी घेणं, त्याला सांभाळणं, त्याला बरं करणं, दॅट्स युअर जॉब. तेवढंच करायचं. डू यू अंडरस्टँड? हो यशोधरा, करेल ते सगळं नीट. थँक्यू पुरी. तुझा आमचा काही संबंध नसताना आम्ही दुःखात हे बघून तू एवढ्या मोठ्या दिव्या करायला तयार झालीस. तुझे उपकार कसे मानू ग? तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आजी ते संजय मामांनी सांगितलं होतं गाडीत येता तुम्ही लय गोडात म्हणून, पण असे आभार कशाला मानताय तुम्ही? नाही म्हणजे आपलं कसं आहे माहितीये का, एक हातचे लोन दुसरे हातचे दो. मॅडमांनी सबूत दिला आहे की आपल्याला, त्या म्हणल्या त्या माझा पाडा वाचवणार आहेत, म्हणून तर मी त्यांना म्हणलं की येते मी तुमच्या घरी तुमच्या पोराला बरं करायला. आता देवाची करणीच आहे तशी म्हणल्यावर आपण तरी काय करणार. आता माझा चेहरा तुमच्या आराध्यासारखा बनवला म्हणल्यावर, पण तुम्ही काळजी करू नका बरं. नाही म्हणजे मला वाईट वाटतंय, ती गेली बिचारी, पण जाता जाता त्याला येडं करून गेली. हे बघ, माझ्या ताईबद्दल बोललेलं मला चालणार नाहीये, कळलं? हाय का, तुझ्या ताईला कशाला वाईट बोलू ग मी? तेच म्हणते ना मी, ती गेली त्याचं वाईट वाटतंय मला, पण मला काय हौस होती बा इथे यायला. ती गेली म्हणून मी इथं आले, आणि मॅडम हिला सांगा बरं, मी इथं आले ना म्हणून माझा पाडा वाचणार आहे. हे पा, आपण काय असं उगाच तक्रारी करत बसायचं नाही. हे समजा कसं एकमेकांमध्ये असं गुंतलेलं आहे, समजा एकमेकांना जुळलेलं आहे, मग कशाला आपण असं बोलायचं? होईल की समजा नीट. आराध्या लवकर ये. श्रेयस हात मारतो. चल, काम काम काम. सोन्यासारखी पोरे, स्वच्छ मनाची, आत बाहेर काही नाही हिच्या. मला एक नवल वाटतंय, हुबेहूब आराध्यासारखीच दिसते ती. खरंच अगदी आराध्याच. आजी, मला हे पटत नाहीये. मला असं वाटतंय की ही मुलगी आहे ना, कुठल्या दुसऱ्या हेतून या घरात आलीये. तुम्ही काही म्हणा, पण मला आता श्रेयसची आणखीन काळजी वाटायला लागली. या माझ्या पिशव्या इथं का ठेवलंय आणि इथं याच्या बरोबर या खोलीत राहणार आहे मी? बोला की मॅडम. प्लीज लक्षात घे, आता तू या घरात तारा नाहीयेस, आराध्या आहेस. बिहेव लाईक आराध्या. वेलकम वेलकम. लवकर ये लवकर ये लवकर ये. किती दिवसाने आलीस माहिती तू रूम मध्ये आपल्या. वेलकम. श्रेयस, आम्ही काय म्हणतो, त्या पाड्यावर आता होती ना, तिथे खूप काम करत होती, तर शी नीड्स रेस्ट. तर आपण काय करूया, पुढचे 4-5 दिवस ना तिला गेस्ट रूम मध्ये राहू दे, मग तिथे आराम करेल. नाही 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 नाही, गेस्ट रूम मध्ये कशाला? गेस्ट रूम मध्ये नाही राहणार ती. ही तिची रूम आहे, ती माझी बायको आहे, तिची हक्काची रूम आहे. ती पाहुण्यासारखी गेस्ट रूम मध्ये कशाला राहायची? इथेच राहायचं. अरे तसं नाही, पण थकली आहे ती, मग तिला ती. नाही 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 नाही, मी ऐकणारच नाही. ती इकडेच थांबणार, तिला इकडेच थांबवलं की. सोड ना, दुखतंय मला, सोड. सॉरी, पण माझ्या आराध्याला मी कुठेही सोडणार नाही, तर तिला माझ्यापासून कोणी तोडू शकत नाही. ती इथेच थांबणार आहे माझ्या बरोबर. शांत हो.
कुणी तुझ्या आराध्याला तुझ्यापासून दूर करत नाहीये. ओके, ती इथे तुझ्या बरोबर तुझ्या रूम मध्येच राहणार. ओके, थँक्यू. तुला पण थँक्यू. आता मी खाली चाललोय, तू लवकर खाली ये. ठीक आहे, मी तुझी वाट बघतोय. लवकर ये, लवकर ये, लवकर ये. आणि ऐक, तुझ्यासाठी खाली स्पेशल मेन्यू आहे, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. तू लवकर ये, लवकर खाली ये. चल चल लवकर. मॅडम, काय चाललंय हे समज? नाही, ते तुमचं पोरग येड आहे, त्याचा काही दोष नाही, पण तुमचं काय? तुम्हाला तर समज कळतंय ना, तुम्ही कशाला त्याच्या होला हो करताय? अगं हे पा, माझ्या आजीनं इथं मला बजावून पाठवलंय, कोणी जर अंगाला हात लावला ना तर त्याचं तंगड तोडून हातात द्यायचं. अगं हो, मग ते तुमचं पोरग जरी असेल ना तरी. एक मिनिट. नाही पण काय हो, येड जरी असलं तरी पुरुषच आहे ना, कळतंय का तुम्हाला काय? अगं ए मुली, तू कुठला विषय कुठे घेऊन चालली आहेस? रिलॅक्स, काही काळजी करू नको. तुला त्याच्याबरोबर त्याच्या रूम मध्ये राहावं लागणार नाहीये. पण यू हॅव टू अंडरस्टँड, किती हायपर झाला होता पाहिलंच ना. अशा वेळेला त्याच्या कलाने घ्यावं लागतं, त्याला जे पटेल आवडेल ते बोलावं लागतं. कळत कसं नाही तुला? अगं त्याची तब्येत बरी नाहीये. अँड येस, आम्ही पण तुझ्या आजीला प्रॉमिस केलंय, तू या घरात सेफ आणि सिक्युअर राहशील. आय शॅल कीप माय प्रॉमिस. डू यू अंडरस्टँड?